आपली चिव येत आहे गाईच. चलो तर आता आपण जाऊया विहिरीकडे. तर आपली मम्मी भेटला पण आहे इथं. हो गाईच, हातालाच आपल्या आंबे. लावण्य लाल बोर नाही, सडलेले बोर. हे हॅलो गाईस, स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे गावाला. तर बघा, आता तुम्हाला मी आमच्या गावाचा जरा नजारा दाखवतो. थांबा, आता मी गावाला आलेलो आहे. तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गावाचं घर पण दाखवणार आहे, गावाचा नजारा पण दाखवणार आहे. तर चला आता पहिला आपण इथलचा व्ह्यू बघूया. बघा गाईस, तिथं खूप शांतता आहे आणि खूप थंड वारा आहे. आणि बघा ते खूप शांत आहे वातावरण. तर चला आता आपण आपल्या गावचं घर बघूया. बघा इथं आपलं सरपण आहे. हा, इथं शेड आहे आपलं छोटंसं. इथं बकऱ्या आहे, चारतात इथं. हा बघा, इथं लाकडाच्या मोळ्या पण ठेवलेल्या आहेत. बघा बघा, इथं मम्मी बसलेली आहे. इथं गौरी तिथे जरा झोप आराम करते. बघा असं इथं लाकडाच्या मोळ्या ठेवलेल्या आहेत. बघा इथं खूप सुंदर वातावरण आहे इथंचं. हे बघा तिकडे नदी पण तुम्हाला दाखवतो. ते बघा त्या साईडला नदी आणि तिकडं गाव आहे गाईस. आता आम्ही रानात आलेलो आहे. तर बघा इथं खूप सारे झाडं पण आहेत. इथं वातावरण खूप शांत आहे. वातावरण शांत आहे. सरपणाच्या मोळ्या पण आहेत, लाकडाच्या मोळ्या आहेत. लाकडं ठेवलेली. तेव्हा इथं बनवलंय, इथं बकऱ्या राहतात. इथे एक झोका बांधलेला आहे असं इथं. तर चला गाईज, आता मी तुम्हाला आपल्या गावातलं घर दाखवतो. तर चला. तर चला आता आपण गावातलं घर बघू आणि मग आपण बघू मामी काय करतात ते. तर चला काय आपण आपलं घर बघूया. चला. तर चला आता आपण आपल्या घरात आलेलो आहे. कपाट ठेवलेले, मम्मी त्याला झोका देते. व इथं किचन आहे. तर कपाट ठेवलेलं, इथं TV आहे, खाट आहे. तर असं आहे आपलं गावातलं घर आहे. तर गाईज, आता हे आपलं बकऱ्यांचं शेड आहे. ह्या बघा इथं आपल्या बकऱ्या आहेत. हे बघा, ह्या बघा इथं कुत्रं पण आहे आपलं. हा आपला कुत्रा आहे. इथं आपल्या बघा हे बकऱ्यांचं शेड आहे. इथं सगळ्या बकऱ्या राहतात. तर हे बघा, हे शेडला पण जाळ्या लावल्या आहेत मामांनी. बकऱ्यांसाठी हे छोटंसं शेड बनवलं आहे. ते बघा तो पाळतू कुत्रा आहे. बघा इथं गेट पण लावलेलं आहे शेडला एकदम. बघा टाळा पण आहे शेडसाठीचं लावलेला. तर असं आपलं हे शेड आहे बकऱ्यांचं. इथं बघा सगळीकडून जाळ्या लावलेल्या आहेत बकऱ्यांसाठी. चला काय जात आपण जाऊया पुढे. हे बघा, हे आपले सगळे बकऱ्या आहेत. बकऱ्या नाही रे भाऊ, चालतात. हे आपलं शेत आहे, आपली जमीन आहे. चला तर आपण पुढे झाडे बघूया.
काही तेव्हा चिवला काय झालं थांब मम्मी तुम्ही तेव्हा बोलायचं तेव्हा येत तर आपली चिव येत आहे काहीच चलो चला आता आपण जाऊया आणि आता तुम्हाला मी खूप मोठं आंब्याचं झाड दाखवणार आहे आंब्याचं झाड आहे ना मम्मी जर गाईच्या बघा हे आपलं आंब्याचं झाड आहे तर चला आता आपण बघूया तर बघा आता चिव काय करते ही चिव इथं धडपडत आहे हे बघा इथं पण एक बकरी चरत आहे या वर्षी काय या झाडाला आंबे आले नाहीये या झाडाला काही या वर्षी आंबे दिसत नाही तर चला आता इथं काय चाललं काय माहिती पिक्चर काटेजून चालते चला आता आपण जाऊ हा चला आता काही आपण जाऊ मामांकडे आता मामा काय करतील आपल्याला बघा इथं बकरी चरत आहे तिकडे पण हे तर डोंगर चढायला लागले तिकडं आंब्याचं झाड आहे ते हा योगी त्याला परत लाव तुमच्याकडे चिव नाचते का चिव काय आणले काय माहिती नाही हा बाबू कोयताच घेऊन आलो मम्मी हा ना कोयताच घेऊन आलो कुठं चला मामा हाय करा चला काय आता आपण जाऊया मामांसोबत हा होता होता संध्याकाळचा होता बोलत होती संध्याकाळचा पडला होता चला काय आता आपण मामांसोबत जाऊया इथं आपल्या पुढे मामा चालले तर चला तर काय बघा आता आपण चाललेलो आहे बघा इथं आपले मामा पण आहेत तर आता आपण जाऊया विहिरीकडे इथं आपली मम्मी पण येत आहे चला आता आपण जाऊया विहिरीकडे बघा हे आपलं शेत आहे इथं आपल्या इथं आंब्याचं झाड आहे हे कसलं झाड आहे असंच झाड बघा इथं भेंडीचं झाड आहे चला काय आता आपण जाऊया विहिरीकडे चला विहिरीकडे खूप पाचोळा आहे पाचोळा चला तर गाईज आता आपण फायनली विहिरीकडे आलेलो आहे हा बघा ही आपली विहीर आहे तर गाईज ही आपली विहीर आहे आपल्या केळीचा बाग हा हे बघा हा पुरा आपला केळीचा बाग आहे बघा इथं आपला हा पुरा केळीचा बाग आहे आपल्या विहिरीच्या साईडलाच आपला केळीचा बाग आहे पाला हिरवगार पाणी बघ ना सगळं पाणी हिरवगार झालं चला वर गाईच आता आपण जाऊया वरती आता वरती काय दुसरी विहीर नको बघायला दुसरी विहीर आपण चारा पाणी करायला चला आता आपण बकऱ्यांचा चारा पाणी करायला जाऊ काठी
चल मम्मी. हो इथं पण आपलं आंब्याचं झाड आहे. चला इथं जरा तो रस्ता नाही आडवतो. हळू ये बरं का मम्मी. ह्या बघा गायचं आपल्याला इथं आंबा पण भेटलेला आहे. ह्या बघा इथं आंबे पण आहेत. तर आपले मामा शोधत आहे. तिथे एक आंबा आपल्याला आलेला भेटलेला आहे. ह्या बघा हा आंबा आहे पण हा खराब आहे. आज इथं एकच आंबा भेटलेला आहे. हे बघा गाईच इथं आंबे हातालाच आंबे आहेत. बघा हा काय बघ इथं हातालाच आंबे आहेत. हे बघा इथं हातालाच आंबे आहेत. हे बघा खराब आहे. बघा इथं हातालाच आंबे आहेत आपल्या गावाला. हे बघा एक आंबा आपल्याला भेटला पण आहे इथं. बघा इथं हातालाच आपले आंबे आहेत. खूप मोठे मोठे आंबे आहेत तिथांचे. हे बघा झाड खूप मोठं आहे इथं. त्या बघा तिथे विहीर आहे आणि त्या विहिरीतून आपण इथं पाईप टाकलेला आहे. आंबे पुन्हा कशा हाताला बघ ना म्हणजे रशिल्या. हा तो आपण खाल्ला. हा चांगला आहे पिकलेला आहे आंबा. अरे चला काय जात आपण जाऊया पुढे. हा मग धुवा तर लागलच. थांबा गाईच इथं मम्मीला पण उद्या बघा इथं फुल पण आहे. फुल फुल मग हळूच आहे. काय जरा कष्ट करावं लागतं. तर काय जात आपल्याला इथून झाडातून रस्ता काढून जावं लागतंय. तू बरं काठी हातात घेतली. चला काय जात मामांसोबत जाऊया. काटे चला काय जात आपण फायनली आलो नाही. आपले मामा गाणे पण गात आहे. तर हे बघा गाई तिथं खूप मोठं शेत आहे. आता आपण आलेलो आहे बकऱ्यांचा खाद्य पदार्थ काढण्यासाठी. हे बघा शेंगा बघा गाईच्या. बघा आपल्या गावाच्या शेंगा. हा बघ गाईच इथं आपल्याला शेंगा पण भेटलेल्या आहेत आणि आंबा कुठं हा बघा गाईच खूप छान अशा शेंगा भेटले आहेत. अजून आले नाही. बरोबर चला आता घेऊन जाऊ. आंब्याची इथं ठेवू का. येताना घेऊन जाऊ मामा. चला काय जात आपण जाऊया पुढे. चला काय जात आपण जाऊया. इथं मी जरा चालता मी खूप धडपडतो. आता मामांना अजून काहीतरी भेटलेलं आहे. मामा घेऊन आलेत. हो मामांना अजून एक आंबा भेटलेला आहे. हा छोटा आंबा आहे. हा आपले मामा कुठेही जातात. आपल्याला कोणत्याही झाडाला एकच आंबा मिळेल. मम्मी आंबा करे की छाई. हा पण आपल्याला एक आंबा भेटला नाही. चला आता आपण पुढे जाऊया. नाही हे बघा गाईच इथं पण खूप मोठं आंब्याचं झाड आहे. बघा इथं आंबे बघा कसे आलेले. तर चला नाही दिसत का ते बघ तिथं ते बघ. हा तोच जास्त बघत. हा पण ते झाडलेच मोठं आणि लच खाली आंबे होते आहे ना. हा तर आहे गाईचे भुईमुंगांच्या शेंगाचं शेत आहे. चला आपले मामा आपल्याला दिसत नाही. चला आता आपण मामाला पहिलं जाऊन भेटू. हा बघा इथं पण आंब्याचं झाड भेटलेलं गाईज आपल्याला. इथं माझे मामा डायरेक्ट चढलेलेच आहेत. हा गाईच खूप मोठा आंबा भेटला आता.
उमेद नव्हती. हे बघा गाईज आपले मामा इथं झाडावर चढलेले आहेत. हे बघा आणि हे बघा हे पण आपल्याला वापस आंब्याचं झाड भेटलेलं आहे. हे बघा बकऱ्यांचा खाद्यपदार्थ काढण्यासाठी झाडावर चढावं लागतं मामांनी. हे बघा दिसते. गाईज मामा झाडावर चढलेले आहेत. किती उंच गेलाय बाई हा बघ. हो ना जर तेच खाली बघितलं तर हा ना केवढा उंच आहे. हो ना. हो गाईज मामा झाडावर चढलेले आहेत. हो गाईज मामा झाडावर चढलेले आहेत. गाईज मामांनी खाली फांदी फेकलेली आहे. लांब उभे राहिला. तर काही इथलचा असा हिरवागार परिसर आपल्याला गावालाच बघायला भेटतो. इतर ठिकाणी आपल्याला हिरवागार परिसर बघायला भेटत नाही. सगळीकडे आपल्याला बिल्डिंग फेस बघायला भेटतात. गावाकडे आपल्याला खूप हिरवगार परिसर बघायला भेटते. हे बघा इथं भुईमुगाच्या शेताचं हे शेंगांचं पेरण केलेले आहे. आणि बघा इथं आपले मामा आता झाडावरून खाली आलेले आहेत. बकऱ्यांसाठी खाद्य काढलेलं आहे मामांनी. मोठे आंबे खाऊ मामा. आपले नाही आपले झाले नाही ना मामा. नाही खूप गार हवा आहे. हे बकऱ्यांसाठी ना. मामा अजून आंब्याचा शोध करत आहे सुद्धा. डायरेक्ट खाली मशीन. चला उचला आता. चला उचलू. नाही नको भेटून चला. चला आता मामा खूप कष्ट करतात आपले. हा अशी मेहनत आपल्याला गावाकडेच बघायची. तर गाईज आता सकाळ झालेली. आता सकाळी आता बघा इथं मासे आणलेले आहेत. काढतोय तुझं आता काय एवढं काय ना झूम करतोय. तर गाईज इथं मासे साफ करतात मामी. हे बघा नदी नदीचे मासे तिथं साफ करतात. हे बघा अशा प्रकारे मासे साफ केले जातात. तर गाईज आता बाहेर मासे साफ करायचं काम चाललंय. इथं बघा इथे चिव पण आहे. चिव हाय कर. तर आता इथं माझी मम्मी स्वयंपाक बनवते. तुम्हाला दाखवतो थांबा. इथं कोथिंबीर कडे टमाटे कांदे. गाईज बघा इथं स्वयंपाक करायचं काम चालू आहे. तर गाईज बघा अशा प्रकारे तर मम्मी मच्छी साफ करतात. हे बघा आतमध्ये मम्मी कालवण बनवते आणि इथं मम्मी मच्छी साफ करतात.
कभी भी टीवी फ्रिज एसी जरूरत पड़े तो मुझे बोल देना। तो सेठ जी वो तो खुश हो गया, उसने मुझे कहा मुझे अभी के भी इन सब चीजों की जरूरत है। तो मैंने उससे कहा कि हमारे सेठ जी वहीं पर है। तो उसने कहा कि कल के कल मेरी मीटिंग पोपट भाई आप तो थैंक यू सो मच। पोपट भाई आपने जो काम किया थैंक यू अब्दुल। लेकिन क्या है ना, इस मिशन में हमारे हाथी भाई, जेठालाल, चाचा जी, माघा सबने बहुत मदद की है। पोपट भाई आप काम ही ऐसा कर रहे थे, अगर आप मुझे बुलाते ना तो मैं भी आपकी मदद के लिए आ जाता। अरे वाह, क्या बात है। तर काही चला आता आपण जाऊया नदीला. आता इथून नदीला जवळ आहे म्हणून आम्ही नदी इथं बघा मम्मी ऋतू हाय उलट शर्ट घालता. त्या बघ तिथं काय माहिती ना ऋतू लाल बोर नाही सडलेले बोर. नदीकडे जायची ना. चला ना.